नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता कुठल्या तारखेला भेटणार आहे आणि जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असूनही अजूनपर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता भेटलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी कुठली कामं करायची आहेत किंवा पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी चेक करायची आहे, त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही ते कसं बघायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता भेटण्यासाठी लाभार्थी यादी चेक करण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, ब्लॉक सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं गाव सिलेक्ट करून गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी असतील तर त्या पात्र शेतकऱ्यांची यादी तुमच्या समोर दिसेल। या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं याची ही माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला 4 महत्त्वाची कामं करायची आहेत। पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असूनही अजूनपर्यंत पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम करायचं आहे की ज्या शेतकऱ्यांची बँक केवायसी बाकी असेल त्यांनी बँकेत जाऊन तुमची बँक केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। तिसरं काम करायचं आहे की ज्या शेतकऱ्यांचे लँड सीडिंग बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान स्टेटमेंट व सातबारा घेऊन तलाठ्याशी संपर्क साधायचा आहे। आणि शेवटचं आणि चौथं महत्त्वाचं काम करायचं आहे की ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान ई केवायसी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला ही 4 महत्त्वाची कामं करून घ्यायची आहेत आणि यापूर्वीच तुम्ही ही कामं केलेली असेल तर आधी तुम्हाला स्टेटस चेक करून घ्यायचं आहे। स्टेटस चेक करण्यासाठी नो युअर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड इथे एंटर करून गेट ओटीपी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। गेट ओटीपी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी येईल। तो ओटीपी टाकून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकतात। आणि जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही 2 पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतात। एक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकून आणि दुसरं म्हणजे तुमचा आधार नंबर टाकून। तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड इथे एंटर करून गेट मोबाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। गेट मोबाईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल। तो ओटीपी टाकून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतात। रजिस्ट्रेशन नंबर काढल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं आहे। स्टेटसमध्ये लँड सीडिंग असेल, ई केवायसी स्टेटस असेल, आधार बँक अकाउंट सीडिंग असेल तर हे सर्व स्टेटस येस दिसायला हवी। जर इथे नो दिसत असेल तर ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा जानेवारीच्या शेवटच्या आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार असून यामध्ये कमी जास्त कालावधी होऊ शकतो। तसेच ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे रजिस्ट्रेशन हे गेले 2 ते 3 वर्षापासून केलेले होते त्यांचे अर्ज मंजूर झाले असून त्यांना या हप्त्यापासून पहिल्या हप्त्या भेटण्यास सुरुवात होणार आहे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन असेल, बँक सीडिंग स्टेटस असेल किंवा ई केवायसी असेल याबाबत कुठलीही समस्या असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।